ॲक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे. नक्कीच ॲक्शन रिप्ले करणं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पण या अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण ज्यावेळी झालं त्याच वेळी या RPLला रबरवर RPLला शुभेच्छा आल्यात. त्या पेणवरून रुपेश दळवी यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. धन्यवाद रुपेश. आणि इथे मात्र जशाच तसं ठोसाच ठोसा याला म्हणतात टिट फॉर टॅट. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. इट्स अ नो बॉल कॉल +6 is 7 रन काउंट केल्या जातील. त्याच्यामुळे धावांचा पाठलाग जरूर मोठा आहे. परंतु मी किती मोठा खेळाडू आहे आता मात्र या सामन्यामध्ये चैतन्य पाटीलला दाखवावं लागेल. 3 वेळा 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम याच चैतन्य पाटीलच्या नावावरती आहे. लागोपाठच्या 6 बॉलवर 6 षटकार ठोकण्याचा रबल बॉलमध्ये 2 वेळा पराक्रम करणारा हा चैतन्य पाटीलला मात्र इथे बरसावा लागेल. ज्या प्रकारचा खेळ आपण पाहिला तो म्हणजेच नागेश वाडेकरचा. 2 सामन्यामध्ये अपेक्षित ठरले नागेश वाडेकरनं अखेरकार अंतिम सामन्यामध्ये मात्र आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये अर्धशतक झलकावत आपली कामगिरी किती नीटनेटकी आणि चोख आहे हे दाखवलं. मी का आयकॉन आहे या आयकॉन त्यानं दाखवलं. परंतु आता मात्र संघाचा संघ नायकाला ही धुरा सांभाळत इथे धावा जोडाव्या लागणार आहेत. 4 बॉल्समध्ये धावफलकावर धावा लागत आहेत 10. तेजस काटकर गोलंदाजीच्या मार्कवर 96 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचं आहे. आणि आज 90+ रन्स बऱ्याच वेळा पाहायला मिळाल्या. याच संघानं जर विचार केला तर श्री केदारनाथ 11 तलेखार मुरुड संघानं 93 धावांचा पाठलाग केला होता. आणि तो संघ आणखी पुढच्या सामन्यामध्ये 95 धावा जोडतो. ताकद दाखवली आहे. काय खेळ राहिला आहे आज फलंदाजीमध्ये. परंतु हा बॉल मात्र राहिला उत्तम. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 12 धावा. चैतन्य पाटीलनं 5 बॉल सामोरा गेला. 8 रन्स कंप्लीट केल्या. ओमी केनीनं 2 बॉल्समध्ये 2 धावा. आणि इथे मात्र बघायचं आहे तेजस काटकरनं 12 धावा देत पहिलं षटक हाताळलं आहे. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थानं विचार केला धावांचं अंतर खूप मोठं आहे. परंतु आव्हानं जेवढी मोठी ना तेवढा तुमचा जिगरा मात्र मोठा दाखवावा लागतो. चैतन्य पाटीलच्या खेळामध्ये सातत्य राहिलं. चैतन्य पाटीलनं 24 बॉलमध्ये 71 धावांचा पाठलाग करण्याचा भीम पराक्रम त्याच्या नावावरती आहे जरूर. परंतु ज्या वेळेला रेकॉर्ड्स बनले जातात ना ते रेकॉर्ड्स तुटण्यासाठी बनले जात आहेत. तुम्हाला नवं काहीतरी घडवण्यासाठी पहिल्यांदा स्वतःला घडवावं लागेल. ते घडणं बिघडणं कोणाच्या हाती आहे. श्री केदारनाथ 11 तलेखार मुरुड संघाचा 12th मॅन कोणी नाही आहे लक्षात घ्या. कारण मागाशी 5 जण होती. बॉल पडण्याच्या अगोदर तुम्ही येऊ शकला नाही तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण ज्या वेळेला 93 धावांचा पाठलाग केला त्यावेळेला 4 जण होते आणि कानात काय काय बोललेत विचार करून सोय नाही. फायनली तुम्ही आलात. तुमचं स्वागत आहे. हे नेमकं काय होतं इथे धावा मात्र या बॉलवर विचार विनिमय केला जाईल. इट्स अ नो बॉल कॉल. एकूण धावा येतील तब्बल 2. शिवतेज पाटील याच्या हातामध्ये बॉल दिलाय. शिवतेज पाटील धावांचा पाठलाग करायचा आहे. 96 अंतर दूर आहे पण त्यासाठी मात्र प्रवास नक्की सुरू आहे. 2 सलामी चैतन्य पाटील आणि ओमी केनीमध्ये एक क्षमता आहे. ती क्षमता सिद्ध करावी लागेल. जर का कनेक्शन व्हायला लागले ना एकदा चैतन्य पाटीलचे की रोखणं कठीण जातात.
त्याच्यामुळे नवा डाव नवा खेळ आणि मोठा मंच. नो लुक 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 असा म्हणतोय सगळ्यांना. अरे पहा, मी न बघता मारलेला फटका तुम्ही डोळे विस्फारून पहा. ठोकला जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून. उंच उंच हाय अँड हँडसम. इट्स अ मायटी 6 रन्स. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे निरखून पाहिलं, डेप्थ ओळखली आणि डेप्थ नंतर मात्र फिरकावला षटकार. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा हा खेळ. आणखीन एक व्हाईट बॉल. 21 धावा धाबाकडे लागतायत. धावा जमतायत. धावांचा अंतर, धावा मात्र जमतायत. अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळ, सर्वोत्तम खेळ इथे राहिलाय. त्याच्यामुळे इथे आपण पाहतोय और एक अफलातून फटकेबाजी. आणि अफलातून फटकेबाजीला मात्र इथे चैतन्याला आता रोखणं कठीण झालंय. धन्यवाद. येणारा पाऊस कोणाला घातक ठरेल माहीत नाही, त्याच्यामुळे सामना लगेच सुरू करा. ज्या प्रकारचा गिअर शिफ्ट केलाय, ज्याप्रमाणे अमय पाटीलवर हल्ले झाले, 4 बॉलवर 4 षटकार 32 धावा ठोकल्या गेल्या. असंच एखादं षटक जर का चैतन्य पाटीलनं कन्वर्ट केलं ना, तर या सामन्याला कलाटणी मिळायला वेळ लागणार नाहीये. अफलातून खेळाचं प्रात्यक्षिक सुरू आहे. चैतन्य पाटील मी संघाचा संघ नाही काय हे दाखवताना 7 बॉलमध्ये 20 धावा आतापर्यंत लागलेत. स्वतःच्या नावावरती आणि संघाची धावसंख्या मात्र तब्बल 27 धावा. येस, गोलंदाजावर ऑब्जेक्शन आलाय, इथून पाहिलं जाईल. फटकेबाजी जारी आहे. डीप थर्ड मॅन पाठलाग होतोय चेंडूचा, परंतु चेंडू थांबत नाहीये. धावांचा फ्लो सुरू झालाय. अरे 96 धावा असल्या म्हणून काय झाला, मनगटामध्ये क्षमता आहे. संघाचा संघनायक मी आहे आणि दाखवताना मात्र ही आणखीन एक चौफेर फटकेबाजी, चौकार. टाकी गावच्या या खेळाडूंना सगळ्यांना मंत्रमुग्ध केलाय. और एक तडाखा, जणू काही डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा 7-12 आपल्या नावावरती करताना अशा प्रकारची फलंदाजी आम्ही म्हटलं होतं. जर का एकदा पेटला तर विझवणं कठीण जातं. मग कितीही पाऊस येऊ दे अथवा वारा, चैतन्य पाटीलनं पेट सुरू घेतलाय, पेट घेतलाय. 37 धावा आतापर्यंत बोर्डवर लागलेत. आणखीन एक मोठा फटका. आता या 7 बाऱ्यावर टायगर प्रीमियर लीग 2025च्या पहिल्या पर्वामध्ये सुपर 12च्या 7 बाऱ्यावर नाव कोरण्यासाठी मात्र प्रत्येक जण उत्सुक आहे. ती उत्सुकता कोण सिद्ध करेल? चैतन्य पाटील विचार करत नाहीये 96 धावांचा, तो विचार करतोय मोठ्या इनिंगचा. आणि सगळ्यात मोठी जमेची बाब, येणारा पाऊस नशिबाची साथ कोणाला घेऊन येईल. दूरवर टाकलेला बॉल, रन्स मात्र कंप्लीट केली जाते. एक पंच हळुवारपणे आमच्याकडे वळताना पाहतोय. सिंगलला डबल आणि एकूण धावा संघासाठी जोडले जातील तब्बल 3 धावा. एक्स्ट्राच्या रूपानं धावा येत आहेत. वाईट प्लस 22, 1+2 एकूण 3 धावा या बॉलवर आल्या. आणि बघता बघता निव्वळ 10 बॉल्समध्ये धापलकर धावा लागल्या 40. हे आव्हान आता खुलं झालंय. हे आव्हान आता दिसायला लागलंय. तुम्ही 96 धावा केल्यात हे महत्वाचे आहेत, परंतु देताना ही कोणती हिरक
अफलातून आणखीन एक दैव देत आणि कर्म नेत. दैवानं संधी दिली परंतु खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र येतोय. आणखीन एक चौकार आणि या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर धावा 32 आल्या. मी म्हटलं होतं अमय पाटीलच्या गोलंदाजीचं जर का पलटवार झाला तर सगळं विस्फाटला जाईल. कमालीची फलंदाजी. हॅट्स ऑफ यू. ओमी केनीनं दाखवली आक्रमकता. एक्स्ट्रा कव्हरच्या चैतन्य पाटीलच्या बॅट मधून हा मात्र आलाय. आणखीन एक षटकार आणि या षटकारानं या गोलंदाजाची पिस 50 झाल्या आणि गोलंदाजी पिस आपल्या वेशीवर टांगताना पाहतोय. काय अफलातून धावपलकावर धावा लागल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजेच 12 बॉलच्या समाप्तीनंतर निव्वळ आणि निव्वळ 50 धावा. धावा दिल्या होत्या 32 आणि अमयला आज गोड झोप लागावी म्हणून की काय चैतन्य पाटील त्याच्या भावानं वसूल केल्या 38 आणि सांगितलं 32 धावा ठीक आहेत पण 38 ही देऊ शकतो त्याच्यामुळे तू शांत राहा. कमालीचा खेळ राहिलाय चैतन्य पाटील. 11 बॉलमध्ये 40 धावा. टाकी गावच्या खेळाडूनं पेन रामवाडीमध्ये जाऊन कर्णधार पद भूषवावं. ते का भूषवावं ते यासाठीच अशा प्रकारच्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये कशा प्रकारचा बहर आलाय फलंदाजीला. आभाला एवढं प्रेम करणारी ही मंडळी क्रिकेटवर या पडत्या पावसामध्ये सुद्धा लढतायत, झुंजतायत आणि अक्षरशः नडतायत सुद्धा. ज्या श्री केदारनाथ तळेखार मुरुड संघानं 93 धावांचा पाठलाग केलाय त्याच संघाला आता मात्र 96 धावा रोखणं अवघड जातंय की काय असं वाटायला लागलंय. चैतन्य पाटील 11 बॉलमध्ये 40 धावा. ओमी केनीची 7 3 बॉलमध्ये 3 धावा. शिवतेज पाटीलनं धावा मोजल्या तब्बल 38. बारा बॉलमध्ये 50 धावा आणि आता मात्र 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 46 धावा. गोट्याही विचार करतोय नेमकं काय करायचं काय. अजून धावा किती जोडायच्या. 100हून धावा 100च्या अगदी जवळच्या धावा जर कमी पडत असतील तर क्रिकेटनं करावं तरी काय. ओमी ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव येते. अकरा बॉलमध्ये 40 धावा. चैतन्य पाटील 3 बॉलमध्ये 3 धावा. इथे मात्र तेजस काटकरचा हा वाईट बॉल. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. हा संघर्ष रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. हा तडाखा बॉल हवेत राहिलाय. शत्रुशेख चाच पडतोय. 1 बाउन्स उचलण्याचा प्रयत्न करतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा हा प्रयत्न जारी आहे. ज्या धावा येतील त्या खोऱ्या न ओढायचा. मोठा फटका जर नाही आला छोटा आला तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं धारिष्ट्य दाखवलं जात आहे. आणि ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत सुरू आहे वाटत नाही की प्रथम फलंदाजी करताना 96चं टार्गेट आहे. ज्या प्रकारचा पलटवार झालाय ना हा मात्र पलटवार वाखणण्याजोगा राहिलाय. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन संघ लढतोय झगडतोय श्री केदारनाथ 11 तलेखार मुरुड संघाच्या विरोधात. विजय घाणेकर आणि टीम चैतन्य पाटीलच्या विरोधात लढताना अकोटप्याचा बॉल पुन्हा एकदा फाईन लेग सीमारेच्या लगत जातोय. 2 शतक धावतायत जरूर. पाठलाग होणं नाहीये. बॉल येतोय. धावा मात्र थांबत नाहीये. पाऊस जरूर थांबला परंतु इथे मात्र महापूर आलाय धावांचा. आलाय आणखीन एक चौकार. शुरुआत जरूर चलेगी. ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे
96 धाबांचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं हा संघ खेळतोय ना, चैतन्य पाटील आणि ओम एकेनी, हॅट्स ऑफ यू. 57 धाबा ऑन बोर्ड. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 बॉलचा खेळ फक्त संपलाय. 57 धाबा बोर्डवर लागलेत. क्या बात, फिरवलाय या बॉलला, फिरवला. कदाचित ओमी तयार नव्हता. चांगला फटका स्क्वेअरला जाऊ शकला असता, पण अखेरकार तेजस काटकरनं तो ब्रेक थ्रू दिला ज्याची गरज होती. ती म्हणजेच तलेखार मुरुड संघाला पहिला क्रमांकाचा फलंदाज ओमी केनी, क्लीन बोल्ड. नवीन फलंदाजांना वाट पाहू नये याची लक्षात घ्या. आपण रेडी राहायचं आहे. ओमी केनीची इनर एज लागली आणि बॉल मात्र जाऊन स्टंपवर आदळला. क्लीन बोल्ड झाला. आता मात्र या पावसाचं बरंच नाही सुरू झालाय. हा सामना तुम्हाला मोठी आव्हानं पार करताना असंख्य संकट येतील. त्या संकटापैकी एक संकट म्हणजे हा पाऊस. कशा प्रकारे पाऊस पडेल. आतापर्यंत धावांचा पाऊस धो 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 बरसलाय. पूर्वार्धामध्ये 95 धावा बोर्डवर लागल्या तेव्हाही पाऊस बरसला. आताही पाऊस बरसत होता, पण आता मात्र धावांचा पाऊस तसाच बरसत राहील की आकाशातून पडणारा, अवकाशातून पडणारा हा पाऊस मात्र कोणाला तरी अडचण निर्माण करेल. काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारचा खेळ. आपण पहा खेळाची हौस किती आहे. ऑन स्क्रीन पाहतोय आपण अक्षय पवारला, इथेही हौस अजून भागवताना पाहतोय. चला सामना सुरू करा. तेजस काटकरनं एक बहुमूल्य विकेट कमावली आहे. समीर अवस्कर नवीन फलंदाज ऑन स्ट्राईकवर. बघायचं आहे धावांचा डोंगर. त्या डोंगराला पोखरण्याचं काम मात्र इथे सुरू आहे. इथे असलेले असंख्य डोंगर पोखरत एअरपोर्ट उभा राहिला जरूर. आता अशाच प्रकारचे डोंगर पोखरत मात्र विजय संपादन केला जाईल का. आले आले आपल्या बॅटचा तडाखा. समीर अवस्कर ऑन द फायर. चैतन्य पाटीलचा आदर्श बाळगत आपल्या कर्णधारानं पाया रचलाय. भिंती तर चांगल्या झाल्याच पाहिजेत यासाठी अफलातून प्रयत्न. धावांचा डोंगर, धावांचा पाठलाग पडत्या पावसामध्ये सुरू आहे. एक उत्तमरित्या खेळ आपण पाहतोय. 63 धावा बोर्डवर लागल्यात. पाऊस मात्र बरसायला लागलाय. आपण पाहतो रायगड प्रीमियर लीग 2025चा हे पर्व 24 लाईव्ह इव्हेंट्स. मित्रांनो, हे आता फक्त नाव नाही राहिलं, तर हे आता बनलंय ब्रँडिंग. मी विनंती करेन तमाम क्रीडा रसिकांना, चाहत्यांना, संदेश पाटील हा आपला मुलगा आहे आणि आपल्या मुलाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याच्यामुळे 24 लाईव्ह क्वालिटी विथ क्लिअरिटी ही टॅगलाईन धरून काम करत असताना एक मोठं नाव कमावतोय. आपल्या मुलांना पुढे नेण्यासाठी आपण एक बटन, एक बोट सबस्क्राईबर ठेवत मात्र या चॅनलला सबस्क्राईब करा. गोलंदाज तेजस. पुन्हा एकदा चांगला फटका. रिकामी जागा आहे. रिकामी जागा हेरली जातीये. काऊक कॉर्नरच्या मधून मात्र चेंडू भरता वेगानं जातोय. षटक क्रमांक 3 संपतोय आणि धाबळकर धावा लागतायत. त्या तब्बल 67 धावा, मोठ्या धावा 67. आता नेमका हा मागचा आवाज कोणाचा होता पहिला शोध लावला जाईल. आणि पाखराला आझाद करायची गरज काय राहिली आजकाल. पाखरं आझादच असतात.
18 बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 29 धावांची. 18 बॉल 29 धावा. चैतन्य पाटीलच्या खेळाला तर सलाम ठोकला जाईलच, पण इथे मात्र नवीन आलेला फलंदाज समीर अवस्करनं सुद्धा 3 बॉलमध्ये 10 धावा ठोकल्या. सामना अजून संपला नाहीये. श्री केदारनाथ तलेखार मुरुड संघ इथूनही कमबॅक मिळू शकतो. खऱ्या अर्थानं पाहिलं तर 96 धावा जमवल्यानंतर रिलॅक्स राहायचं नसतं. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला गाफील राहिलं जातं ना, गेअर बदलले जात आहेत. तो गेअर चैतन्य पाटीलनं बदलला. काय अफलातून इनिंग्स राहिली आहे. 18 बॉल 29 धावांची गरज. चला सामना सुरू करा, वेळ नका दौडू. हा पाऊस, त्या पावसाचा फायदा कोणाला मिळेल. परंतु म्हटलं होतं चैतन्य पाटील एकदा का पेटला विझवणं खूप कठीण जातं. अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही सामना संपला नाहीये. बॉल बराच वेळ हवेत राहिला. शतरक्षक झेलच्या खाली जरूर राहिला, पण सेफ लँडिंग मिळतीये. 1 रन. 1 रन्स मात्र मिळते चैतन्य पाटीलला. चैतन्य पाटीलचा क्रीजर उभं राहणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन संघाला. परंतु जर का या सामन्याने कमबॅक मिळवायचा असेल तर चैतन्य पाटीलला परतावं लागेल. तलेखार मुरुड संघाच्या गोलंदाजाला बघायचं आहे कोण कोणाला हावी होईल. गोलंदाज सनी डोळकर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. एक नवा डाव आखलाय तो म्हणजेच विजय घाणेकरनं. चला सामना सुरू करा. ये तो धमाका आहे. रायगड प्रीमियर लीगला 4 चांद लावणारा सामना सुरू आहे. कशा प्रकारचं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये कशा प्रकारच्या फलंदाजीचं नियोजन दाखवलं जात आहे. अरे 96 धावा म्हणजे 100 पासून फक्त 4 धावा कमी असताना कदाचित काही संघ 20-25 ऑल आउट होतात हा धावांचा पाठलाग करत असताना. पण इथे मात्र 96 धावांचा पाठलाग करत असताना थांबला नाही, थबकला नाही. कदाचित असं वाटायला लागलंय आणखीन धावा असत्या ते बऱ्या झाल्या असत्या. हा मात्र ठोकलाय. समीर अवस्करच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं गणित पुरती बदलले जातील. दूरवर टाकलेला बॉल इथे मात्र पंच हळूवारपणे वळताय. त्याचा अर्थ असा असेल की 1+1 एकूण धावा इथे पुढील तब्बल 2 धावा एक्स्ट्राच्या रूपानं धावा येत आहेत, धावा जमतायत. आणि धावफलकावर धावा मात्र 2 न लागल्या. तब्बल 76 धावा. अजूनही 20 धावांची गरज. हा सामना खूप सोपा व्हायला लागलाय. हा सामना खूप सोपा वाटायला लागलाय. प्रत्येकाला वाटतंय चैतन्य पाटीलनं आपलं अर्धशतक झळकवावं. एवढा सुंदर खेळ चैतन्य पाटीलचा राहिलाय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न कदाचित वाईट होऊ शकला असता, पण इथे मात्र बॅटची कडा लागली जाते. डीप तडमॅनला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स कंप्लीट झाली. सिंगल रन्सनं नॉन स्ट्राईकवर येऊन थांबतो चैतन्य पाटील. ही 1 रन्स मात्र येते आणि इथे 1 रन्स मात्र मिळतीये. 77 धावा 3.3. काय कमालीची फलंदाजी. 13 बॉल्समध्ये 42 धावा. 4 बॉलमध्ये 16 धावा. 2 फलंदाजांना मात्र कमालीचा खेळ दाखवलाय. अकोट टप्प्याचा बॉल इथे मात्र बॅटची कडा घेत यष्टीच्या हातामध्ये विसावला जातोय आणि समीर अवस्कर मात्र होतोय बाद. सामना जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत सामना सोडायचा नाही. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जी तुम्हाला बाळगावी लागेल. तलेखार मुरुड संघाला विचार केला ना तर इथूनही सामना अजून संपला नाही आहे. सगळ्या टीमला विचार विनिमय करत मात्र या सामन्यात जोडून राहावं लागेल. चैतन्य पाटीलची बहुमूल्य विकेट ते क्रीजर उभा आहे. जोपर्यंत चैतन्य पाटील तोपर्यंत सामन्यामध्ये रंगत जरूर राहणार आहे. 19 धावा उरलेत फक्त. परंतु या फक्त नाहीत, इथूनही सामना अजून बनू शकतो. हे जर का तुम्हाला स्वतःला अवगत असेल ना तर सामन्याची रंगत नक्की वाढेल. परंतु एका बाजूला 77 धावा 3.4 चेंडूमध्ये करणाऱ्या संघाला हे 19 धावा आता कठीण का वाटाव्यात. पाऊस पाऊस आणि पाऊस. अमय पाटील 2 बंधुराज मात्र क्रीजर उभे आहेत. 32 धावा देणारा अमय पाटील आता धावा किती वसूल करतो.
आपल्याला 32 धावा पडलेत. या पडलेल्या 32 धावानंतर रिलॅक्स झाला 38 समोरच्याला पडल्यावर आणि तिथूनच मात्र मनोभावी दबाव टाकला गोलंदाजावर. आल्या आल्या अमय पाटीलनं दाखवला षटकार आणि हा सामना एकतर्फी नेण्यासाठी मात्र कमालीचा खेळ सुरू आहे. इथे मात्र या बॉलवर धावा किती येतील. धावा आली 1, कारण अमय पाटीलनं आल्या आल्या ठोकलेल्या षटकारानं सामन्याची हवा जणू काही काढून टाकली आहे. त्याच्यामुळे आता मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर 96 धावांचा पाठलाग करत असताना सात्विक आणि स्वरूपी लेवर रामवाडे पेन संघानं 84 धावा जोडल्या आणि आता 12 बॉल्स आणि 12 धावांची गरज. रायगड प्रीमियर लीग 2025 रबर बॉलचं पहिलं वर्ष आणि उद्याचा आपण लॉर्ड्स पाहतोय. पहिला सामना असेल यश एंटरप्राइजेस खानावले वर्सेस वीर मराठा जो हे पेन. एका बाजूला बेलोरीचा अजय पाटील तर एका बाजूला मात्र आपण पाहतोय दिघोड्याचा सर्वांचा लाडका विश्वजित ठाकूर यांचा पहिला सामना. त्यानंतर मात्र या गावची ओळख सुमित डोंगरे स्मरणिका 11 नौखार अलिबाग वर्सेस किरण पवारचा संघ श्री समर्थ माऊली पनवेल. या 4 संघांचं द्वंद्व उद्या रंगेल. परंतु सगळ्या या 4ही संघाच्या संघनायकांना मालकांना विनंती आहे की आयकॉन खेळाडू असतील किंवा आपले सगळे खेळाडू घेऊन ज्यांचा पहिला सामना आहे त्यांनी 8:45 वाजता म्हणजे 8:45 रिपोर्टिंग करायचं आहे. 8 टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामना सुरू केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. वेळेत या आणि वेळेत सामने खेळा. अमय पाटीलचा खेळ इथे संपला परंतु अमय पाटीलनं ठोकलेला 1 षटकारानं सामन्याचं चित्र स्पष्ट झालं. परंतु अजूनही पहिल्या बॉलवर विजय घाणेकर संघाच्या संघनायकाने इथे मात्र विकेट कमावली आणि त्याच्यामुळे इथे अजून सामना रंगतदार राहिलाय. आता हे सुख कोणाला मिळणार आहे. पोलादपूर संघाचं सुख ज्या वेळेला उडवून घेतलं हिसकावून घेतलं. आता मात्र 96 धावांचं सुख लाभेल का. मोठ्या धावांचा पाठलाग आतापर्यंत राहिलाय पण चैतन्य पाटीलनं कमालीचा खेळ दाखवलाय. आता गणित राहिली आहे 11 बॉल आणि 12 धावा. 11 बॉल 12 धावा. या षटकामध्ये काय घडेल. जयेश भोईर मॅन फ्रॉम बातान एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा एक बायकर मॅन म्हणून ओळख राहिली आहे बातांची आणि बातांचा हा खेळाडू कशा प्रकारे चैतन्य पाटीलला साथ देईल. चैतन्य पाटीलनं एक हाती या सामन्याला आपल्याकडे फिरवण्यासाठी चांगले प्रयत्न केलेत. समीर आबसकरनं चांगली साथ दिली. 14 धावा त्यानं जोडल्या. सोळा धावांची साथ दिली. ते मात्र अपील जरूर झालंय. अपिलामध्ये उत्साह परंतु एक डॉट बॉल या सामन्यामध्ये विजय घाणेकर आणि टीम कमबॅक करू शकतो. चिंब पावसाच्या धारा तुम्हाला आतूनही भिजवतात. छत्री तुमच्या हातामध्ये जरी असली ना तरी मोठा पाऊस आल्यावर मित्रांनो तुम्हाला भिजवण्यापासून कोणी वाचू शकत नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छत्री तुम्हाला पावसात उभं राहण्याचं धाडस देतं. ते धाडस दाखवलं आणि इथे माझा संघ नायक जर लढतोय माझा संघ नायक जर थडपडतोय त्याला साथ देणं गरजेचं आहे. जयेश भोईरनं मात्र दाखवला षटकार आणि षटकारनं मात्र सामन्याला कलाटणी जरूर मिळतीये. फक्त 6 धावांचं अंतर राहिलं. मी म्हटलं होतं या 96 धावा कदाचित कमी होतील की काय. अजून थोड्याशा धावा असायला हव्या होत्या की काय. आता आणखीन टार्गेट काय सेट करायचा. 96 रन्स इथे जर पाठलाग होतोय तोही कदाचित एखादा षटक राखून की काय. पंच वळतील जरूर कारण स्क्वेअर लेगच्या पंचांचा इशारा आला. याचा अर्थ धावा येतील तब्बल. वाईट प्लस 22 एकूण 2. वाईट प्लस 22 एकूण धावा आल्या 2. 92 धावा. 92 रन्स ऑन बोर्ड. 3 विकेट्स डाऊन. कॅप्टन लढलाय. जिगरबाज खेळ दाखवलाय.
आज आपला मालक खुश असणार. या धावा सगळ्या अशाच द्यायचं ठरवलंय वाटतं. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, सिंगल सिंगलला डबल, एकूण हा बॉल आहे नो बॉल आणि एकूण या 3 धावा. या बॉलवर धावा आल्या 3, तब्बल धावा लागल्या तब्बल 95. स्कोर इज लेवल. जर षटकार ठोकला चैतन्य पाटीलनं तर 50 धावा स्वतःच्या नावावरती लागल्या जातील. 50 षटकार ठोकत 50 करत विजेतावर आरूढ होईल का, की प्रयत्न तसा राहील का? परंतु नाहीये. डॉट बॉल करा, त्याला माहिती आहे अजून सामना खूप दूर आहे. आता विजय आमच्यापासून दूर जाऊच शकत नाहीये. 96 धावा निलेश नाईक सर, आणि 96 धावा हा मात्र मला तरी वाटतंय की मुरुडपर्यंत जाईपर्यंत त्रास देतील. आणि अखेरकार इथे मात्र 50 तर नाही बनू शकले, परंतु इथे येतोय हा मात्र चौकार. बॅटची कडा लागली. 48 धावांवरती वैयक्तिक नाबाद राहिला. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. अप्रतिम आणि दर्जेदार खेळ राहिला. स्वरूप अँड सात्विक 11 रामवाडी पेन संघाचा संघनायक चैतन्य पाटीलचा सुपर 12 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील दुसरा आणि या स्पर्धेमधील 4था संघ. 300च्या स्ट्राईक रेटनं 16 बॉलमध्ये 3 चौकार 5 षटकारासहित 48 धावा ठोकणारा चैतन्य पाटीलनं कमालीचा खेळ दाखवला आणि सुपर 12 मध्ये दाखल झाला. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. तलेखार मुरुड संघ मी म्हणेन की कुठेतरी गोलंदाजांनी थोडीशी हराकिरी पत्करली. षटक क्रमांक 2 महागडं ठरलं. 38 धावांचं आलेल्या षटकानं मात्र कलाटने